पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? अहो मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे आज महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता. शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. सरकारचा कार्यकाळ संपत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता. नवं सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत. जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका. आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. अमित शहा निरीक्षक म्हणून आज मुंबईत येणार. शहांच्या उपस्थितीत सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र जमू नये, माझ्या समर्थनात वर्षा किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव बाणे, रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा. भाजपचं संख्याबळ 137 वर. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसलोच पुन्हा उपोषणाला, मनोज जरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका. दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी. शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल, नरेश मस्केंकडून विश्वास व्यक्त. तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, महायुतीच्या निर्णयासोबत असू, नरेश मस्केंचं वक्तव्य. महायुतीच्या बैठकीत 2-2-1च्या फॉर्म्युल्यावरही चर्चा. 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे. अजित पवार गट 1 वर्ष असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सीएम पदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला शक्य नाही. मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष किंवा 2-2-1 वर्ष वाटप होईल असं वाटत नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघं एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट. मुख्यमंत्रीपदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची माहिती. केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार तिघही बसून निर्णय घेतील, बावनकुळेंची माहिती. शिंदे सुरुवातीला सलग 1 वर्ष आणि नंतर भाजप 4 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहील असं मला वाटतंय, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला अंदाज. शिंदे, फडणवीस आणि दादांमध्ये सरकार स्थापनेबाबत 15 मिनिटं चर्चा. दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपचे 10 तर शिवसेना, एनसीपीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती. माझ्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड, मला संधी द्यावी. शिंदेंनी ठरवलं तर मला मंत्रिपद नक्की मिळणार. प्रकाश सुर्वेही मंत्रिपदासाठी इच्छुक. विधानभवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी. जरी फडणवीस असले तरी तुम्हीही 20 आहात, पुरून उरा. उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र. ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र. विधानसभेचा विरोधी पक्ष नेता निवडीचे नियम लिखित द्यावे. ठाकरे गटाने लिहिलेल्या पत्रात सचिवालयाकडे मागणी. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. हायकमांडने राजीनामा स्वीकारला नाही, सूत्रांची माहिती. रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती. शुक्ला आज महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारणार. ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक. दुपारी 12:30च्या बैठकीत पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक. पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक. राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा होणार सुनावणी. राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. नाशिकमधील मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील यांचं निवडणूक आयोगाला पत्र. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची दिनकर पाटील यांची तक्रार. लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार. विधानसभा निवडणूक निकालात राज्यात काँग्रेसची आमदारांची निच्चांकी संख्या. तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले. अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून आमच्याकडे या असं बोलतात. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही, आव्हाडांचं स्पष्टीकरण. टिपाणीमुळे आमचं नुकसान झालंच, नावामुळेही नुकसान झालंय. एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्यानं नुकसान झालं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या थोरातांचा पराभव केला, संगमनेरला भयमुक्त केलं याचा आनंद आहे, अमोल खताळांचं वक्तव्य. तर थोरातांनी केवळ घराणेशाहीचं राजकारण केल्याचा खताळांचा आरोप. यापुढे थेट महायुतीत जायला हवं, युतीत नसल्यानं महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही, मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका. अजितदारांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रतिष्ठान संदर्भात चर्चा, कुठलीही राजकीय बैठक नव्हती. पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीतीसंगमावर भेट, थोडक्यात वाचलाच, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. कर्जत जामखेडमधील माझा पराभव हा नियोजित कट, अजित पवार कटात सहभागी झाल्याचं दिसतं, भाजप नेते राम शिंदेंचा आरोप. तर पराभव झाल्यानं दादांवर खापर फोडण्याचा केविलमाना प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. लोकसभेला माझी चूक झाली हे सांगून दमलो, माझ्या विरोधात सख्या पुतण्याला उभं करण्याची गरज नव्हती, इतर उमेदवार देता आला असता. बारामतीतील विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांना, मोठं राज्य सत्ताधाऱ्यांना, निवडणुकांमध्ये गमतीचा चेंज दिसतो, शरद पवारांचं वक्तव्य. पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालाचं उदाहरण. ईव्हीएमला दोष देण्याचं कारण नाही, लोकसभेला आमचा दारुण पराभव झाला, विरोधक लोकसभेला विजयी झाले ते आम्ही मान्य केलं, विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. एवढा मोठा विजय होऊन सुद्धा भाजपला विजयोत्सव साजरा करता येत नाही, पोस्टल मतदान आणि ईव्हीएमच्या कलांमध्ये तफावत, रोहित पवारांचा आरोप. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा जिल्हाध्यक्षांसोबत संवाद, राज्यातील निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश. गेल्या 5 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यानं यंदा 2 मंत्रिपदाची अपेक्षा, सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान आवताडेंचा आघाडीवर, महायुतीचे 4 उमेदवार विजयी. नंदुरबारच्या शहाद्याचे भाजप आमदार राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर, तळोदा शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी. हिंगोली शहरामध्ये संतोष बांगरांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले, बांगरांच्या समर्थकांनी लावले मंत्रिपदाचे बॅनर. शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपेंचा अटीतटीच्या लढतीत पराभव, टोपेंकडून समाज माध्यमांवर सुरेश भट यांची कविता पोस्ट, कवितेतून टोपेंच्या भावना व्यक्त. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यात शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचं मंबादेवीला साकडं, शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी विद्यार्थ्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात प्रार्थना, वैद्यकीय निधीमुळे बरे झालेल्या रुग्णांची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना. मुख्यमंत्री एकच एकनाथ शिंदे, अकोल्यात बॅनर, शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवारांनी लावले बॅनर. तुळजाईपुरात श्री काळ भैरवनाथ जन्माष्टमी उत्साहात साजरी, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सपत्नीक महारुद्राभिषेक केला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अमरावतीत, माजी आमदार अरुण अडसड यांच्या निवासस्थानी बागडे यांची भेट, अडसड यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया. थंडीचा जोर वाढत असल्यानं शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा, यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची एनडीए इथे नोंद, थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याची शक्यता. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद, मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्ग वळवण्यात आली. पुण्याहून देशांतर्गत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये वाढ, पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा, आता पुण्यातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 4 वर. माडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यानं मुदतवाढ देण्याची नामुष्की. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या निष्क्रिय खात्यांमधील 8,505 कोटी पडून 6 वर्षात रकमेत 5 पटीने वाढ. मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी रस्ते धुलाई सुरू, 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डांमध्ये वेगानं कार्यवाही करण्यात येणार. महापालिकेकडून मालमत्ता कर न भरणाऱ्या 3,000 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई, महापालिकेकडून 218 कोटी 96 लाखांची थकबाकी वसूल. पुणे शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद, महापालिकेच्या नेतेवली इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार.
बहुचर्चित वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मीर शाह आणि त्याचा चालक राजऋषी भिंडावतची अटक बेकायदा नाही. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. अटकेची कारणं लेखी स्वरूपात दिली नसल्याचा केला होता युक्तिवाद. राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ. गडचिरोलीत हिवतापाचे सर्वाधिक 12 रुग्ण तर मुंबईत आतापर्यंत डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू. पुण्यातील टेकडी परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ. हनुमान टेकडी भागात चाकूचा धाक दाखवत महाविद्यालयीन तरुणाला लुटल्याची घटना. गृहकर्जावर भरल्या जाणाऱ्या व्याज रकमेला प्राप्तिकर कायद्याअंतर्गत 100% वजावट मिळावी. क्रेडाईची केंद्राकडे मागणी. नवी दिल्लीतील शाळा लवकरात लवकर कशा सुरू करता येतील 2 दिवसात सांगा. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला अल्टिमेटम. एअर क्वालिटीमुळे दिल्लीत मुलांच्या शाळांचा प्रश्न. अदानी समूहावर आणखी एक संकट. बांगलादेश सरकार अदानी पॉवरसह अनेक वीज निर्मिती करारांची चौकशी करणार. प्रतिष्ठित कायदेशीर आणि तपास संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय. अदानीमधील गुंतवणूक फ्रान्सच्या टोटल एनर्जीज एसी या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने थांबवली. अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने ठेवलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहातील गुंतवणूकदार सावध. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागावाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयात जागा वाढवण्यासंदर्भात अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एसएससी आणि एचएससी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीच्या परीक्षा 31 फेब्रुवारीला सुरू होणार. स्वयंचलितरित्या नामंजूर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यास राज्य सरकारची मंजुरी. प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत. पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 2 तरुणांनी धमकावून अत्याचार केला. मनोर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला 6,800 रुपयांचा दर. अपेक्षित हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकरी नाराज. सोलापूरच्या करमाळा बस स्थानकातून महिलेच्या पिशवीतून दागिने लंपास केल्याची घटना. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आप सरकारकडून वृद्धांसाठी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचं नियोजन. 5 लाख लोकांना दरमहा 2,500 पर्यंत मिळणार. अमृतसर स्फोटामागे खलिस्तानी दहशतवादी अँगल. बब्बर खालसाच्या हॅप्पी आणि गोपी नवान शहरियाचा कट असल्याचं समोर. सूत्रांच्या माहितीनुसार बॉम्बमध्ये आरडीएक्सचा वापर. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी अडवलं. 5 खासदारांसह हजारो समर्थक आणि निदर्शकांना अटक. दरम्यान 60 देशातून खान यांच्या सुटकेची मागणी. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंसाचारात मृतांचा आकडा 82वर. 156 लोक जखमी तर हल्लेखोरांनी महिला आणि लहान मुलांसह अनेकांना ओलीस ठेवल्याचा प्रकार. मृतदेह ताब्यात देण्यासही हल्लेखोरांचा नकार. पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज.